निविदा प्रक्रियेमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा बुधवारी विधान परिषदेत गाजला. आमदार धीरज लिंगाडे यांनी या गैरप्रकारावर लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. दरम्यान या प्रकरणामधील मुख्याधिकारी यांच्या निलंबनाची फाईल तांत्रिक अडचणीमुळे विधी व न्याय विभागाकडे गेल्याने कारवाईस विलंब होत असल्याचे उत्तर नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले. यवतमाळ शहरातील कचरा उचलण्यासाठी एप्रिल महिन्यात 12,47,00,000 निविदा काढण्यात आली होती. मात्र हे काम मर्जीतील संस्थेला मिळावे या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने या निविदेमध्ये नियमबाह्य अटी व शर्ती लागू केल्यात. 12 कोटींचे काम असताना 3 वर्षात 120 कोटीचे काम केल्याचा अनुभव मेकॅलाईन स्विमिंग मधील अट घातली होती. या अटींमुळे अनेक स्थानिक तसेच राज्यातील संस्था निविदा दाखल करू शकल्या नाहीत. दरम्यान हे काम मुंबई येथील डीएम एंटरप्राइजेस महेश पाटील यांच्या संस्थेला देण्यात आले. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी यवतमाळच्या मुख्याधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे सुचविले होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्याकडून जबाब न मिळाल्याने अखेर विभागीय आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिलेत. आयुक्तांच्या चौकशी अहवालात मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या अहवालाकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करण्यात आले.